महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। नमस्कार, मी उदय साबळे पाटील जय महाराष्ट्राच्या रणधुमाळी विधानसभेच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपण धाराशिव जिल्ह्यातील उमरगा विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आणि लोहारा या दोन तालुक्यांची विधानसभा आहे। गेल्या 3 टर्मपासून आमदार ज्ञानराज चौगुले हे या ठिकाणी विधानसभेचं विधिमंडळात नेतृत्व करतात। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक निवडणुका ह्या काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशा थेट लढल्या गेल्यात। आपल्यासोबत आमदार ज्ञानराज चौगुले यांचे काही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। मला सांगा की गेल्या 2019च्या निवडणुकामध्ये आपण काय आश्वासन लोकांना दिलं होतं आणि आतापर्यंत किती विकास कामं केली? विकास ही सर्वसामान्य घरापर्यंत पोहोचला पाहिजे, समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे। आपण कोणती विकास कामं केली? गाव तिथं रस्ता, गाव तिथं शेतकऱ्याची जी प्रमुख मागणी असते विहीर, गाव तिथं शेततळं किंवा ज्या ज्या योजना शेतकऱ्याच्या हिताच्या असतील किंवा सर्वसामान्याच्या हिताच्या असतील त्या राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या 15 वर्षाच्या काळामध्ये एक जनसेवक म्हणून आमदार ज्ञानराज चौगुले साहेबांनी केलेला आहे। कोणती विकास कामं केलीत आणि कोणती करणं तुमच्याकडून बाकी आहे? प्रत्येक गावामध्ये रस्ता केलेला आहे, वीज, पाणी पुरवठा अशा अनेक गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ सभागृह असेल, अत्यंत शेतकऱ्याचा शेतरस्ते, महत्त्वाचे शेतरस्ते असतील, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न। आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी आहेत। मला सांगा की त्यांनी सांगितलं की आम्ही रस्त्यांची कामं केलेली आहेत, रस्ते केलेत, गाव तिथे रस्ता केला आहे, गाव तिथे विहीर दिली आहे, योजना पोहोचवलेत। रस्ते केलेले आहेत, पण ते रस्ते कोण्या पद्धतीनं कशा पद्धतीनं केलेले आहेत त्याचीही चौकशी व्हावं। त्याची जी क्वालिटी क्वांटिटी जे आहे त्याचंही पूर्ण जरा चौकशी करून बघावं। एकही रस्ता म्हणजे असं कुठलाही व्यवस्थित झालेला नाही। टक्केवारी घेऊन त्या गुत्तेदारकडून टक्केवारी घेऊन सगळे कागदावर केलेले रस्ते आहेत ते सगळे। त्यांचा थेट आरोप आहे टक्केवारी घेऊन कागदावर हा चुकीचा आरोप आहे। अतिशय चांगल्या प्रतीचे रस्ते या शहरामध्ये झालेले आहेत। दोन्ही तालुक्यामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रकारचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे। काही ठिकाणी तुरळक ठिकाणी काही रस्ते 1-2 खराब असतील, पण त्याच्याहून सगळेच रस्ते जवळजवळ रस्त्याच्या बाबतीमध्ये या तालुक्यामध्ये 1,500 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झाला। या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा करणारी जी योजना आहे 186 कोटीची पाणी पुरवठा योजना, ही दुसऱ्या टप्प्यातली योजना माननीय आमदार साहेबांनी मंजूर केली। लोहारा तालुक्याला जे माकणी धरणातून पाणी त्या ठिकाणी घेऊन जायचं होतं, ती एक मोठी योजना पाणी पुरवठ्याची आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झाली। विरोधक या ठिकाणी कुठला तरी आरोप करायचा म्हणून खोटा आरोप या ठिकाणी नाहक करतायत। त्यांचं म्हणणं तुम्ही थेट खोटा आरोप करताय। आम्ही पाणी हा खोटा आरोप नाही। उमरगा शहरामध्ये मी सांगतो शिवपुरी कॉलनीचा जो एक रोड झालेला आहे तोच एक तेवढा चांगला दर्जेदार रोड झालेला आहे, त्याच्याबद्दल मी ते कौतुकच करतो। पण बाकी इतर शहरामधले प्रत्येक रोड आपण बघा, पूर्ण रोड बघा, कुठले सगळे म्हणजे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत। आणि त्यांनी जे आत्ता 186 कोटीचं जे आत्ता बोलले त्यांनी, हे फक्त म्हणजे निधी वरून मंजूर झालेला आहे 186 कोटीचं, फक्त कागदावर मंजूर झालेला, अजून त्याचं बजेट आलेलं नाही। आणि ह्या 15 वर्षात काम चालू आहे, आणि ह्या 15 वर्षात त्यांनी आजपर्यंत हे पाण्याचा प्रश्न का मिटवले नाहीत। आणि निवडणुकीच्या पुढं ज्यावेळेस आता निवडणुका लागल्यात, विधानसभेला सामोरं जायचं आहे, त्यावेळेस हे आणून लोकांना हे दाखवण्याचं हे प्रयत्न आहे त्यांचा। मला सांगा, शहराच्या पाणी पुरवठा योजनेच्या कारणावरून पाठ थोपटून घेण्याचा शिवसेनेचा हा जो प्रयत्न आहे तो सपशेल खोटा प्रयत्न आहे। उमरगा शहरातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे की उमरगा शहरात 15 दिवस महिना नळाला पाणी येत नाही। ही उमरगा शहरातल्या प्रत्येक वार्डामध्ये आपण या बाबीची चौकशी केली आणि जे आता ज्या योजनेची चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत, केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतदारांची दिशाभूल करण्याकरता हे पाईप लावून काही बोर्ड आणि काही जाहिराती देऊन हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या शिवसेना आणि त्यांच्या आमदारामार्फत केला जात आहे। या आमदाराला आणि त्याच्या पक्षाला लोकांनी ओळखलेलं आहे, आणि म्हणून गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे जे मताधिक्य ओमराजेला या मतदारसंघातून मिळालेलं आहे हे त्याचं प्रतीक आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीत या आमदाराची पाठ लावल्याशिवाय लोक स्वस्थ राहणार। मला सांगा, नेमके उमरगा विधानसभेचे नेमके मुद्दे काय आहेत? लोकांची नेमकी अडचण काय? मुळामध्ये उमरगा शहरामध्ये घाणीचं साम्राज्य जर बघितलं ना तुम्ही, भरपूर मोठ्या प्रमाणात घाण होती। गेल्या 15 दिवसामध्ये मी उपोषण केलं आणि 15 वर्षाची घाण एका दिवसात काढली।
उमरगा शहरामध्ये MIDCचा बेरोजगाराचा प्रश्न आहे. उमरगा शहरामध्ये MIDC असून नसल्यासारखे आहे. तर माझं मत काय, बेरोजगाराचा प्रश्न मिटला पाहिजे. जे अत्याचार होतात लहान मुलीवर, महिलावर, ते अत्याचार थांबले पाहिजे. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बेरोजगारांचा प्रश्न असेल, गुन्हेगारी असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न प्रथमतः मिटले पाहिजे. गेल्या 4-5 महिन्यापासून दिव्यांग बांधवाचे किंवा अनेक शासनाचे मानधन मिळतात, ते मानधन 4 महिन्यापासून थकलेले आहेत. ते मानधनसुद्धा तात्काळ शासनाने वितरित केलं पाहिजे. अशा अनेक बाबी या बाबतीत मला तुम्हाला सांगायचं आहे. आता त्यांनी प्रश्न उपस्थित केला की दिव्यांग बांधवांचं मानधन असेल, बाकी गोष्टी असतील, विकासाच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला उमरगा शहराच्या. नाही, तत्पूर्वी पहिल्यांदा मी वाघमारे सरांनी जो काय आरोप केला पहिल्यांदा की निकृष्ट दर्जाचे काही रोड झालेत असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये या नगरपालिकेवरती काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात झालेले जे काही रोड होते ते निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. स्वच्छतेसंदर्भात त्या ठिकाणी बोलत असले तर 5 वर्षाच्या काळात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळं घाणीचं साम्राज्य करणारे हे काँग्रेसचेच लोक होते आम्हाला म्हणायचे. त्याच्यानंतर ना पाणी पुरवठ्याच्या संदर्भात देखील बोलायचं असेल तर नगरपालिकेचाच दोष या ठिकाणी असतो. गेल्या 5 वर्षामध्ये पाणी पुरवठ्याचं कुठलंही काम योग्य तऱ्हेने, कुठल्याही गोष्टीचं नियोजन या ठिकाणी नाही. आपल्याला माहिती सांगतो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 18 लाख रुपये दर महिन्याला देणारी स्वच्छतेसाठी एकमेव नगरपालिका आपली आहे. जसं आपण या ठिकाणी बघत असाल, बारामती हे एक असं शहर आहे की जिथं कचरासुद्धा आपल्याला सापडत नाही. तिथं दर महिन्याला फक्त 12 लाख रुपये दिले जातात. परंतु या काँग्रेसच्या काळामध्ये 9 लाखावरून जवळजवळ 18 ते 20 लाख रुपये दर महिन्याला हे स्वच्छतेसाठी दिले गेलेले आहेत. अशा अनेक कामं हे काँग्रेसच्या काळात झालेले आहेत. हे नगरपालिकेच्या हद्दीत झालेल्या कामाच्या संदर्भात जे काही आरोप या ठिकाणी होत आहेत ते स्वतः त्या काळामध्ये सत्ताधारी या ठिकाणी होते. आपण जर बघितलं ना तर उमरगा विधानसभेमध्ये काँग्रेस विरुद्ध थेट शिवसेना ही निवडणुकीची लढत झाली होती आणि त्यामध्ये 25,000 मतांनी शिवसेनेचा विजय झाला होता. आता जे त्यांनी जो आरोप केला ना की सत्ता इथं काँग्रेसची होती गेल्या 5 वर्षांत. सत्ताधारी पक्षाने केलेले सर्व आरोप हे धादांत खोटे आहेत. या उमरगा शहरामध्ये आज तागायत झालेली जी चांगली कामं आहेत ती फक्त म्हणजे पूर्वीचे माजी मयत नगराध्यक्ष स्वर्गीय महादेवापाजी दळगडे त्यांच्यापासून आत्तापर्यंतचा जर बघितला तर उमरगा शहरात केवळ चांगली कामं करण्याची परंपरा ही फक्त आणि फक्त काँग्रेसचीच राहिलेली आहे. यांनी फक्त गुत्तेदारीच्या माध्यमातून नवीन गुत्तेदार निर्माण करण्याचं काम या शिवसेनेच्या शिंदे गटानं केलेलं आहे. उमरगा शहरात 5 वर्षापूर्वी सत्ता काँग्रेस, सत्ता काँग्रेसची होती. आमची विनंती आहे, कोण होते गुत्तेदार? हे त्यांचे लोक होते, सगळे शिवसेनेचे लोक गुत्तेदार होते. त्यांनी ते काम केलेलं आहे. नाही, आमच्याकडून नाही. गुत्तेदार हे सगळे त्यांचे होते कामं केले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस टक्केवारी द्यायचं, 2च्या ऐवजी 5% द्यायचं, 5च्या ऐवजी 13% द्यायचं आणि काम ठाकरे गटानं घ्यायचं आणि स्वच्छता म्हणतायत. मग तर विधानसभेचे जे आमदार आहेत तिथं तर तुमची का वाचक नव्हती? गेली 10 वर्ष झालं छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या समोरून जो घाणीचं साम्राज्य होतं त्याच्यावर लक्ष नाही. दुसरी गोष्ट, आमदार साहेबाच्या घरासमोर बाजार बसलं जातं, तिथून मोबाईल चोरीला जातात तर पोलीस प्रशासनावर यांचं वचक नाही. दुसरी गोष्ट, बायोडिझेलचं प्रकरण असेल तर सत्ताधारी लोक तिथं जाऊन पोलिसांना मॅनेज करतात आणि ते बायोडिझेलचं काम चालू करतात. दुसरी गोष्ट, आणखीन एक प्रश्न आहे सर की त्याच्याबरोबरच जे आत्ताच साहेबांनी सांगितलं की विहिरीची कामं केलेली आहेत तर अद्याप इथल्याच प्रशासनाला धरून कमिशनखोरी करून त्यांना 10,000 15,000 हजार कमिशन देऊन हिरीचे बिल काढायला लावायचं. त्या शेतकऱ्याला वेटीस धरायचं. कुठला तरी एक कागद कमजोर पडला तर त्याला 4 दिवस चक्रा मारायचं. दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्प येणार आहे ना 185 कोटीचा आहे. तर मला सांगा, आता 2 दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होईल, त्यांनी पैपा आणून टाकलेले आहेत तर किती दिवसात काम होईल? ते गुत्तेदार काम करणार आणि म्हणणार की माझं बिल निघालेलं नाही, आचारसंहिता असल्यामुळे ते काम बंद पडणार. पुन्हा याच्यामध्ये 2 ते 3 महिन्याचा कालावधी जाणार आणि प्रत्येक घर नळ दिलेले आहेत म्हणून सांगतायत. तर आजही प्रत्येक तुम्ही सर्वे करा आणि या सर्वेच्या माध्यमातून उमरगा शहरामध्ये आणखीन भागाला पाणी पुरवठा नाही. आणि त्यांनी अनेक सांगितलं की लाईट खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आमच्या या उमरगा शहरामध्ये तुमच्याकडे जय शिवाजी, अभिमानाला धार ही पातीत या. महाराष्ट्र हिट
Maharashtra Tourism. पहा लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये अपस्मार म्हणजे काय या विषयावर डॉक्टर गोपाळ घोलप यांचं मार्गदर्शन शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3:28 फक्त जय महाराष्ट्रवर. मला सांगा, काँग्रेसचं नेमकं काय विजन असणार विधानसभा मतदारसंघासाठी निवडून आल्यानंतर, जर काँग्रेस निवडून आले तर? सर्वांगीण विकास, सर्वांगीण विकास असेल, सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताना काम मिळेल अशा MIDC मध्ये प्रकल्प घेऊन येण्याचं काम असेल. शिवसेनेला विचारा 50 लोक आणि या तालुक्यामध्ये योजना आणली 2 का? नंबर धंदे जे आहेत ते 2 नंबर धंदे बंद करणे. काय स्वप्न असणार आहे उमरगा विधानसभेसाठी? प्रथमतः बेरोजगाराचा प्रश्न मिटेल. बेरोजगारांना उमरगा तालुक्यामध्ये थोडं हाताला काम आहे, पण लोहारा तालुक्यामध्ये बिलकुल बेरोजगाराला हाताला काम नाही. लोहारा तालुक्यामध्ये प्रथमतः MIDC तयार केली जाईल आणि जे बाहेरगावी बेरोजगार गेले आहेत ते परत आपल्या मूळ गावी येतील. बेरोजगाराचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवला जाईल. त्यांचे जे आरोप प्रत्यारोप झाले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते म्हणले 5 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, रस्ते यांच्याच काळात खराब झाले, आता तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? नाही, काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेसच्या काळामध्ये रस्ते झाले, ते रस्ते कुणी केले हे सांगितलं. रस्ते आमदार कोण होते? शिवसेनेचे होते. रस्ते यांच्या काळात झाले, पण रस्ते यांनी केले. सत्ता यांची कोणाची सत्ता यांची असली तरी आमदार शेवटी तुम्हाला माहिती आहे. बाकी मी सांगणं, मी मंत्रालयामध्ये काम केलो. आज काय झालं माहिती आहे का? आज काय झालं माहिती आहे का? गेल्या 14 वर्षामध्ये उमरगा शहराला कसलाही निधी मिळाला नाही. तिथं आमदाराचं अपयश आहे. ह्या 4-5 महिन्यामध्ये जो निधी मिळाला, हा निधी जवळजवळ 90% कागदावर आहे. 10%चं काम चालू असेल. हे बघा, त्यांचं म्हणणं आहे 90% निधी कागदावर आहे. नेमकं तुमचं अतिशय या निवडणुकीमध्ये काय स्वप्न असणार विधानसभेसाठी आणि त्यांचं म्हणणं काय? एक लक्षात घ्या, गावागावातील आणि दोन्ही शहरामधील लोक आमदार साहेबांच्या कामावरती समाधानी आहे. ते त्यांच्या पोटात दुखत असल्या कारणामुळे हे असले खोटे आरोप करायचे. या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त निधी आमदार आणणारा म्हणून आमदार चौगुले साहेबांची ओळख आहे. आत्ता यायचं छत्र्या उगवल्यासारखं हे सगळे जे उमेदवार आहेत ना, आत्ता हे छत्र्या उगवल्यासारखं आत्ता या तालुक्यामध्ये उगवलेत. याच्यापूर्वी यांचं चेहरासुद्धा कुणाला कधी पाहायला मिळाला नाही. हे मला या ठिकाणी त्यांच्यावर आरोप करायचा आहे. आणि आत्ता उठायचं, एखादं उपोषण करायचं, मी सगळं केलं असं दाखवायचं. गेली 15 वर्ष लोक उगाच निवडून देत नाहीत आपल्याला. गेली 15 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करत असताना सामान्य कुटुंबातील तसेच तांड्या वस्तीवरच्या लोकांना न्याय देण्याचं काम माननीय आमदार साहेबाच्या माध्यमातून झालंय. एक ना एक आता रोजगाराचा प्रश्न यांनी म्हणला. मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षणाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जवळजवळ 2,500 मुलांना या ठिकाणी नोकऱ्या लागलेल्या आहेत. महाराष्ट्रभरातच आहे ना सगळे, संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे, पण आपल्या तालुक्यामध्ये 2,500 लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाले. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना, जी की आज नोकरदाराला पगार मिळतो महिन्याला, परंतु या शासनानं माननीय एकनाथ शिंदे साहेबानं महाराष्ट्रातल्या गोरगरीब माझ्या महिला बंधू बहिणींना या ठिकाणी 1,500 रुपयाची जी पगार महिन्याला चालू केली. हे काय कुणाचं देतं काय? हे विकासाचं देतं काय? या महाराष्ट्रातलं नेतृत्व आणि या उमरगा लोहारा तालुक्याचं नेतृत्व चौथ्यांदा चौकार मारल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी या ठिकाणी ग्वाही देतो. काय सांगाल? चौकार मारतील का? नक्की 100% चौकार तर आमचा पहिलं सर 5 वर्ष आमदार होते आणि कंटिन्यू आता आमदार साहेब 3दा निवडून चौकार जर झाला, हे 5व्यांदा आमचाच आमदार आता निवडून येणार आहे. विरोधकांना टीका करणारे मी फक्त सांगू इच्छितो, आमदार साहेब जर आपल्या लोकप्रिय आमच्या तालुक्याचे आमदार साहेब जर निकृष्ट दर्जाचं काम केले असतील किंवा जनतेचे प्रश्न जर सोडत नसतील तर हे जनता येडी नाही. 15 वर्ष 3 वर्ष हाड्रिक मारली आहे जनता. हे जनतेचे लोकप्रिय आमदार आहेत आणि येणाऱ्या 4थ्या कालखंडामध्ये बी आमदार साहेब चौकार मारून टीका न करता विकासाच्या माध्यमातून ह्यांना विकासाच्या माध्यमातून दाखवून देतील की हे आमदार जनसेवक आहेत की जनतेच्या नौकर आहेत की विरोधकाला विरोध म्हणजे देणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे गेली 15 वर्ष आम्ही सत्तेत आहेत. बोलू आता लोकसभेचं जनतेनं ठरवलेलं आहे. इथं आता यांनी कोण किती काही म्हणलं तर ते ऐकणार नाही. जनतेनं स्वतः ठरवलेलं आहे म्हणानं आणि लोकसभेच्या माध्यमातून 44 ते 45 हजारची लीड देऊन हे दाखवून दिलेलं आहे. म्हणून ह्या वेळेस काय सांगाल काय विकास झाला उमरगा? मी ॲडव्होकेट शुभदा पोद्दार.
बदल ही काळाची गरज आहे. नुसते आरोप आणि प्रत्यारोप करून चालणार नाही. वास्तव लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आता निर्भया प्रकरण झालं, त्यानंतर पॉक्सोसारखा कायदा निघाला, परंतु आज परिस्थिती काय आहे? एवढी गंभीर परिस्थिती आहे. बदलापूरची घटना आपण पाहिलीच आहे. म्हणजे आज आपली घरातली बहीणच सुरक्षित नाही आणि तर तिला लाडकी बहीण म्हणून पैसे देऊन सांत्वन करण्यामध्ये काही अर्थ नाही. आज आपण खऱ्या बहिणीला घराबाहेर हाकलून देतो, तिला मानपान देत नाहीत, जेवता जेवता उठवतो आणि उगे काहीतरी रुपये देतो, 2 रुपये देतो असं म्हणण्यामध्ये काही उपयोग नाही आहे. तुमचा थेट लाडकी बहीण योजनेविरोध आहे ना. कारण कसं माहिती का, आज परिस्थिती कशी माहिती का, उगीच कोणाला पैसा दिला की ते आपलंसं करून घेणं वगैरे ह्या गोष्टी आपल्याला तर माहिती आहेतच. म्हणून मला असं वाटतं की हे काही अशी धोरणं चाललेली आहेत ते आपण विचार करण्याची गरज आहे. मी अगदी ठाम चुकीचंच म्हणत नाही, परंतु खूपच विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे आज आपली स्त्री सुरक्षित नाही. आज आपण जर एखादी घरातील बहीण बाहेर चालली असेल तर तिला सुरक्षेची गरज आहे, आत्मसंरक्षणाची गरज आहे असं मला वाटतं आहे. कायदे करून आता त्याची अंमलबजावणी होत नाही. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट आलेला आहे 2012चा. खूप चांगला कायदा आहे. फक्त त्याची एन्फोर्समेंट जी आहे, मग तुम्ही म्हणाल की ती पोलिसांकडून म्हणा किंवा आपल्या एखाद्या सामान्य माणसाकडून एखाद्या स्त्रीला जर होत असेल. ह्या प्रश्नाकडे मी नक्की आपल्या जय महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं मला आणखीन एका अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या बाबीकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. एक 2 मिनिटं मला सांगा की नेमकं काय विजन असणार आहे? सर, सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे यांचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर बोलत आहे. उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये रस्ते नाहीत, ठीक आहे, आला मुद्दा. पाणी नाही, विकासाचा पण तुम्हाला सांगतो डॉक्टर कांबळे सरांचं एक विजन आहे की उमरगा लोहारा मतदारसंघामध्ये चांगले रस्ते असले पाहिजेत, दलित वस्ती सुधारणा योजनेमध्ये चांगले सभागृह असले पाहिजेत. आज पाण्याची आम्ही जाऊन बघितलेलं आहे, गावामध्ये पाण्याची सोय नाही. परंतु एक प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे सर हे गेली 40 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात. ते जिल्हा बँकेचे सदस्य आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत. एक माझी विनंती आहे इथल्या मतदारसंघातील सर्व मतदारांना की आपण डॉक्टर संजय कांबळे सरांना एकदा एक संधी द्यावी. या माध्यमातून आपली म्हणजे माझी विनंती आहे आपल्याला, नगरपालिकेच्या कामाविषयी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाविषयी या ठिकाणी चर्चा केली सत्ताधारी पक्षानं. पण सत्ताधारी पक्षाला माझं आव्हान आहे, उमरगा नगर परिषद बरखास्त होऊन किती वर्ष झाली? जवळपास 2 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला. उस्मानाबाद जिल्हा परिषद बरखास्त होऊन कितीचा काळ झाला? किमान 1.5-2. होय, मी मुद्दाम उपस्थित केलेला. मग या स्थानिक स्वराज्यांच्या संस्थांच्या निवडणुका मुदतीत हे सत्ताधारी का घेऊ शकले नाहीत याचा त्यांनी अगोदर जबाब द्यायला पाहिजे. आपल्याकडं महाराष्ट्रातच हे बघा, आपण उमरगा विधानसभा निवडणुकीचा हा आढावा घेतला. खरं तर उमरगा विधानसभा निवडणुकीत आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार आहे. इतकंच नाही तर महाविकास आघाडीकडून शिवबठा किंवा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा काँग्रेस या पक्षाला जागा सुटण्याची देखील शक्यता आहे. त्यातील जे प्रतिस्पर्धी असतील ते उमेदवार असणार आहेत ते शिवसेनेच्या विरोधात आहेत. इतकंच नाही तर आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात अनेक इच्छुक उमेदवार आहेत जे सध्या अपक्ष उभा राहण्याची देखील इच्छा व्यक्त करत आहेत. इतकंच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात अनेक जण विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळं ह्या विधानसभा निवडणुकीत नेमकं बाजी कोण मारणार हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतरच बघायला मिळणार आहे. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र.